हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत HPCL भरतीबद्दल. हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये भरती निघलेली आहे, त्याबद्दल आपण बघणार आहोत. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. तर चला बघूया. HPCL भरती हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये 247 जागांसाठी भरती निघलेली आहे. त्यासाठी कोण अप्लाय करू शकता, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि किती वेतन भेटणार आहे याबद्दल आपण बघूयात. तर यामध्ये पहिले आपण बघूया पदांचे नावं बघूया. तर पहिल्या पदाचे नाव आहे मेकॅनिकल इंजिनियर, त्यासाठी 93 पदसंख्या आहे. दुसरं बघूया इलेक्ट्रिकल इंजिनियर, त्यासाठी 43 पदसंख्या आहे. तिसरं बघूया इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, त्यामध्ये 5 पदसंख्या आहे. चौथं बघूया सिव्हिल इंजिनियर, त्यामध्ये 10 पदसंख्या आहे. तर पाचवं बघूया केमिकल इंजिनियर, त्यामध्ये 7 पदसंख्या आहे. सहावं बघूया सिनियर ऑफिसर CGD, त्यामध्ये 6 पदसंख्या आहे. सातवं बघूया सिनियर ऑफिसर CGD प्रोजेक्ट्स, त्यामध्ये 4 पदसंख्या आहे. आठवं बघूया सिनियर ऑफिसर असिस्टंट मॅनेजर, यामध्ये 12 पदसंख्या आहे. नववं बघूया सिनियर मॅनेजर नॉन फ्युल बिझनेस, त्यामध्ये 2 पदसंख्या आहे. दहावं बघूया मॅनेजर टेक्निकल, त्यामध्ये 2 पदसंख्या आहे. 11वं बघूया मॅनेजर सेल्स R&D प्रोडक्ट, त्यामध्ये 2 पदसंख्या आहे. 12वं बघूया डेप्युटी जनरल मॅनेजर, त्यामध्ये 1 पदसंख्या आहे. 13वं बघूया चार्टर्ड अकाउंटंट CA, त्यामध्ये 29 पदसंख्या आहे. 14वं बघूया क्वालिटी कंट्रोल्स QC ऑफिसर, त्यामध्ये 9 पदसंख्या आहे. 15वं बघूया IC ऑफिसर, यामध्ये 15 पदसंख्या आहे. आणि 16वं बघूया IC सिक्युरिटी ऑफिसर सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट, यामध्ये 1 पदसंख्या आहे. 17वं बघूया क्वालिटी कंट्रोल QC ऑफिसर, त्यामध्ये 6 पदसंख्या आहे. टोटल 247 जागा आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे तर ते बघूया आपण. UR OBC 60 गुण आणि SC ST PWD 50% गुण. पहिलं पद एवढं सांगण्यात खूप टाईम लागेल, तर ते तुम्ही फक्त बघून घ्या. पहिल्या पदासाठी काय लागणार, दुसऱ्या पदासाठी मी टिक मार्क करतो. तर पहिल्या पदासाठी पद क्रमांक 1, पद क्रमांक 2, पद क्रमांक 3 मी सांगत नाही तुम्हाला, तुम्ही बघून शकता फक्त. पद क्रमांक 4, पद क्रमांक 5, पद क्रमांक 6 पद क्रमांक 6, पद क्रमांक 7, पद क्रमांक 8, पद क्रमांक 9, पद क्रमांक 10, पद क्रमांक 11, पद क्रमांक 12, 13, पद क्रमांक 14, 15, 16 आणि 17. तर तुम्ही बघितलं असेल कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे. तुम्ही टेन्शन मारून घ्या कोणत्या पदासाठी काय शिक्षण लागतं. तर पुढे बघूया. यासाठी वयाची अट आहे 30 जून 2024 रोजी SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. तसेच OBC साठी पण 3 वर्ष सूट दिली आहे. OBC साठी 3 वर्ष सूट दिली आहे. तर पद क्रमांक 1 ते 5 साठी 25 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता. ते पद क्रमांक 6 ते 7 या पदासाठी 28 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. तसेच पद क्रमांक 8 यासाठी 29 ते 32 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता. ते पद क्रमांक 9 यासाठी 38 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. 9 पद क्रमांकासाठी 38 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. ते पद क्रमांक 10 यासाठी 34 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता. ते पद क्रमांक 11 यासाठी 36 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकता. पद क्रमांक 12 यासाठी 45 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 13 साठी 27 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात. पद क्रमांक 14 ते 17पर्यंतचे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता यासाठी. ते
15व्या पदासाठी 29 वर्षापर्यंतचे अप्लाय करू शकतात आणि 16व्या पदासाठी 45 वर्षाचे अप्लाय करू शकतात. नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारतमध्ये कुठे पण असू शकतं आणि यासाठी जनरल, OBC, NC, EBC, AS यासाठी 1180 फी आहे. तर SC आणि ST, PW यासाठी फी नाही. त्याची अर्ज करण्याची लास्ट डेट आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट आहे 30 जून. याची लास्ट डेट आहे 30 जून. 30 जूनपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि यासाठी अप्लाय करण्यासाठी माझी नोकरी.com वरती जाऊन याची लिंक भेटेल. तसेच मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईल. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तर असंच सरकारी जॉब्स आणि शैक्षणिक शाळेबद्दल नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा.